Thank you.
हरिभक्त परायण वैकुंठवासी रामराव बाबा सुकासे बाबांचं असणारं जीवन मी जवळून बघितलेलं आहे. बाबांनी असणारा सकाळी पहाटे लवकर उठावं, कितीही वय झालं असणार ती शेवटपर्यंत बाबांनी या ठिकाणी हा परमार्थ जपला. सकाळी लवकर उठून काकडा घ्यावा, देवाची पूजा करावी, देवाला नैवेद्य दाखवावा, संध्याकाळी हरिपाठ घ्यावा, असा असणारा बाबांनी दिनक्रम शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जपलेला आहे. बाबांना जुना आता 4 वर्ष जवळजवळ आताच चतुर्थ पुण्यस्मरण आपण मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. भाऊची असणारी या ठिकाणी ओळख, भाऊची असणारी शेवटची वेळ ज्यावेळेस आम्ही किशोर महाराज आम्ही सर्व भजनी मंडळी या खोलीमध्येच भाऊ या ठिकाणी होते. काकांचा असणारा फोन आला, आम्ही सर्व भजनासाठी आलो होतो. पूर्ण भजन भाऊने ऐकलं, गीतेचा असणारा अध्याय पण आपण घेतला. आणि ज्यावेळेस पूर्णाहुती झाली, सर्व विधी या ठिकाणी संपन्न झाले, सर्व अभंग झाले, अध्याय झाला, नंतरच असणारा भाऊ या ठिकाणी शेवटचा श्वास सोडलेला आहे. आणि असं असणारा भगवंतावरती नितांत प्रेम करणारा असणारं जे व्यक्तिमत्व होतं, असे असणारे वैकुंठवासी रामराव महाराज सुकासे यांचे देखील असणारे अनंत आशीर्वाद. त्याच पद्धतीनं दुसरे ज्यांचे आशीर्वाद आहे, भाऊंचेच असणारे सुपुत्र हरिभक्त परायण दासगिरीजी बाबा यांचे देखील या सप्ताहाला आशीर्वाद आहे. ते देखील भाऊच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक दुःखित पीडितांचं दुःख दूर करण्यासाठी आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने दासगिरी बाबा प्रयत्न करतात आणि देव देखील त्यांना यश देतो. आणि ज्यांचं मुख्यत्व मार्गदर्शन आहे, ज्यांनी मला आज भेटा घालण्यासाठी उभं केलं, महाराज त्यांनी इतकी इच्छा, मी म्हणलो बाबा तुम्ही करून घ्या, काय अडचण नाही. नाही म्हणे, तुम्ही कीर्तन होईल तर तुमचंच होईल, नाही तर आम्ही 9 वाजेपर्यंत भजन करू. त्यांचं असणारं माझ्यावरती नितांत प्रेम, असे असणारे हरिभक्त परायण किशोरजी महाराज शास्त्री निकम एक सोज्वल व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभलेलं आहे. मुलं घडवायचं काम करताय आणि वृंदावनला जाऊन, ऋषिकेशला जाऊन अतिशय खडतर दिवसामध्ये त्यांनी साधना केली आणि आपल्या परिसराला काहीतरी परमार्थिक वाटचाल उपलब्ध व्हावी, परमार्थाचं ज्ञान मुलांना व्हावं, याच्यासाठी सोपं जवळ अतिशय कमी शुल्कामध्ये आणि माधुकरी मागून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये महाराज तुम्हाला शिकवतात. त्यांचं देखील मार्गदर्शन या आपल्या सप्ताहाला आहे. या सप्ताहासाठी कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य हरिभक्त परायण, ज्यांना भजनाचा आपण भीष्म म्हणले जातो असे असणारे हरिभक्त परायण नामदेवजी महाराज नरवडे आणि दुसरे स्वररत्न हरिभक्त परायण अनंतजी महाराज ठोकळ हे देखील या सप्ताहासाठी उपस्थित आहे. खर तर ते उभं राहावे, चाल म्हणावी, त्यांनी अनेक अशी इतकी कीर्तनं या ठिकाणी गायलेली आहे, इतकी कीर्तनं गायलेली आहे की माझं इतकं वय सुद्धा नाही, इतकं त्यांचा परमार्थ मोठा आहे. आणि ह्या जुन्या भजनी मंडळींनी खऱ्या अर्थानं हा परमार्थ जोपासलेला आहे. आम्ही असणारी महाराज मंडळी काय, महाराज येतो 2 तास पोपट पंचवाणी बोलतो आणि निघून जातो, पण गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ, कोणी जन्माला आलं तरी भजनी मंडळी हेच आहे आणि अंतनिदेश टायमाला हेच आहे. असा असणारा जुनी जाणते भजनी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त परायण सुभाषजी महाराज गुंडाळ हे देखील उपस्थित आहे. उपस्थित हरिभक्त परायण कमलाकर भाऊ हे देखील टाळ घेऊन उपस्थित आहे. मृदुंगावर ज्यांची साथ आज कीर्तनाला लाभलेली आहे. मराठवाड्यातील टॉप 5 जर मृदुंगाचार्य आपण बघितले तर नक्कीच त्यांचं नाव टॉप 5 मध्ये येईल असे असणारे हरिभक्त परायण नवनाथजी महाराज हे देखील उपस्थित आहे. त्यांना देखील धन्यवाद. साथीला उपस्थित संस्थेचे टॉप 1 मृदुंगाचार्य हरिभक्त परायण सत्यम महाराज हे देखील या ठिकाणी मृदुंगावर साथ देण्यासाठी उपस्थित आहे. त्यांना देखील धन्यवाद. आणि विशेषत्वाने ही जी बालगोपाल मंडळी आपल्याला दिसत आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 5 लक्षण, विद्यार्थ्यांचे परिपूर्ण लक्षण यांच्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळतात.
काकचेष्टा बकोध्यानम श्वाननिद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. जी 5 लक्षण शास्त्रामध्ये सांगून ठेवलेली आहे. पहिलं लक्षण सांगितलं काकचेष्टा. आकाशामध्ये कावळा कितीही उंच उडत असला तर जमिनीवरची भाकर त्याला दिसती आणि तो ते घेण्यासाठी एका डोळ्याने बघतो तो आणि एका जमिनीवर येतो, तो भाकरीचा तुकडा घेतो. असा असणारा लक्ष त्यांचा अभ्यासामध्ये आहे. रोज मृदुंगाय वाजवण्याची साधना करतात, अभंग पाठ करण्याची साधना करतात. दुसरं जे लक्षण सांगितलंय कोणतं? काकचेष्टा बकोध्यानम, बघण्यासारखं ध्यान. ध्यानालाच ते पाठांतरामध्ये तरबेज झालेली आहे. आणि श्वान निद्रा, निद्रेच्या बाबतीत एखाद्या कुत्र्यासारखी झोप असावी माणसाला असं सांगतात. 1 किलोमीटर वरून जरी गाडी आली तरी कुत्रा हा उठून बसतो. आळंदीहून आम्ही कार्तिक वारी झाल्यानंतर आलो होतो आणि मुलांनी कसं किती त्यांची झोपेवर ताबा आहे महाराजांनी करून दाखवलं. खिडकी उघडली, एकच चुटकी वाजवली, पोर सगळे ताडताड उठून उभे राहिले. 2 वाजता, रात्री 2 वाजता. झोपेच्या बाबतीत किती नियंत्रण त्यांनी कमवलेलं आहे हे आपल्याला याच्यातून दिसतं. पुढचं कोणतं लक्षण सांगितलं? अल्प आहे. महाराज आळंदीत असताना मधुकरी मागून हे साधना करणारी ही मंडळी आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा या ठिकाणी मधुकरी मागून आपल्यासाठी ज्ञानेश्वरी निर्माण केलेली आहे, आपल्यासाठी संप्रदायाची उभारणी केलेली आहे. आणि ही बालगोपाल मंडळी यांच्याकडे बघून वाटत नाही की हे अल्प आहारी असतील, पण महाराज त्या मधुकरीचं सामर्थ्यच असं आहे. 8-8 दिवसाच्या वाळलेल्या भाकरी जरी पाण्यात चुरून खाल्ल्या तरी हे ताजे तवानेच दिसतील. महाराज हे माऊलींचं असणारं सामर्थ्य आहे, हे माऊलींचं असणारी कृपा आहे. आपण घरी किती काजू बदाम खाऊ द्या, वारा आला तर उडून जातील असं म्हणतात. तीर्थ घेतलं तर थंडी वाजते आणि आरती घेतली तर ताप येतो, पण यांना अजिबात नाही, तसं काहीच नाही. थंडी असू द्या, गार पाण्याने आंघोळ करणार, खेळणार, जेवणार, उड्या हाणणार, पण काहीच नाही त्यांना दुखणं कधीच. अजून मी बघितलं नाही या संस्थेच्या विद्यार्थ्यांना दुखणं आलेलं. बघितलं महाराज? कधीच नाही. आणि शेवटचं लक्षण सांगितलेलं आहे. कोणतं लक्षण आहे महाराज? गृहत्यागी. गृहाचा त्यांनी खरंच त्याग केलेला आहे, घर सोडून इथे आलेले आहे. आणि 6-6 महिने महाराज म्हणताय 6-6 महिने घरी जात नाही. घर कुठे यायला लवकर माहित सुद्धा नाही असे असणारे हे विद्यार्थी, 5 लक्षांनी युक्त असणारे विद्यार्थी. आपल्या संस्थेचे गोड असं वैभव आहे महाराज. हे देखील उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. समोर उपस्थित भजन सम्राट हरिभक्तपरायण एकनाथ नाना जंजाळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते, तरी देखील परमार्थाचा वारसा अतिशय नेटाने ते जोपासतात. त्यांना देखील धन्यवाद आहे. आकाश महाराजांचे वडील आहे आमचे शैनाथ महाराज, त्यांना देखील, सोनाजी महाराज, त्यांना देखील धन्यवाद. उपस्थित आप्पा आहे, नंतर मामा आहे आणि सर्वचे सर्व सुखाचे परिवार. या परिवाराचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे महाराज. आपल्या भारत देशाची ओळख म्हणजे काय तर एकत्र कुटुंब पद्धती. या परिवारामध्ये इतके सदस्य, जवळ 50-60 सदस्य असतील, आहे ना आपण? 50 सदस्य सगळे एकत्र राहतात, गुण्या गोविंदाने राहतात. आणि ही भारतीय संस्कृती यांनी जोपासलेली आहे. विद्यार्थ्यांना जे कमी पडलं, महाराज एखाद्या दिवशी मधुकरी जर नाही आली आणि मुलगा ह्या गेट मधून जर शिरला तर पाठीमागच्या गेट मधून निघताना पोट भरून जातं त्याचं. एक घातरी उचलत गेला तरी ह्याला त्यांचं पोट भरतं. आणि ही मंडळी कधीच त्याला नाही म्हणत नाही. अहो आम्ही शेवसाठी आणि जिलेबीसाठी तरच तुम्हाला आठवड्याला याला बळबळ आणून समोर मांडली तरी नको करते. म्हणजे यांचं असणारं सहकार्य, संस्थेला असणारं सहकार्य महाराजांच्या पाठीशी तेच उभे आहे. आणि तुम्ही भक्तिमती माता मंडळी आणि सर्व या ठिकाणी मळ्यातून आले आणि आजचे अन्नदाते भाविक हरिभक्तपरायण श्री विनायक पाटील दुबिले यांचे असणारे चिरंजीव संतोष भाऊ देखील उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. अशोक भाऊ आहे, वाल्मिक भाऊ आहे, काकड्यासाठी दररोज उपस्थित असणारे हरिभाऊ काका ते देखील उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा सुरू करतो. महाराज उत्सव हा दत्त जयंतीचा संपन्न होत आहे. भगवान
भगवान दत्तात्रयाचे असणारे भगवान दत्तात्रय हे तीन देवतेचा असणारा एकत्र स्वरूप आहे, ज्यामध्ये ज्यामध्ये असणारे शंकर भगवान आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णुदेव आहे आणि शंकर भगवान आहे. जो सृष्टीचे निर्मिती करता आहे, जन्मदाता आहे, ते ब्रह्मदेव या ठिकाणी आहे. विष्णुदेव जे भगवान तारायचं काम करतात, सर्व सृष्टीतील लोकांचं सजीवांचं पालन पोषण करण्याचं काम करतात आणि जे या सृष्टीचा संहार करण्याचं काम करतात असे भगवान शंकर. जर भगवान दत्तात्रयाची आपण खरंच जर प्रार्थना केली, खरंच जर त्या देवाला शरण गेलो तर तीन देव एकत्रच आपल्याला प्रसन्न होत असतात असं असणारा अधिष्ठान दैवत पतिव्रता माता असणाऱ्या अनुसया मातेचं परीक्षा घेण्यासाठी आलेले होते आणि बालक होऊन या ठिकाणी उभे ठाकलेले आहे. तुकोबरायांनी तर पतिव्रतेचा अधिकार खूप मोठा सांगितलेला आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता जी ती आहे, एक पतिव्रता अशी होऊन गेली जिला रात्री समजलं होतं की दिवस उगवता आपल्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे, तर त्या पतिव्रतेनं असणारं सूर्याला उगू दिलं नाही अशी असणारी महान पतिव्रता आपल्या भारत भूमीमध्ये होऊन गेली. आजकालच्या पतिव्रता जर बघितल्या तर विशेष नाही. पतिव्रता कधीही पती जर ड्युटीवरून कामावून आला तर पतिव्रता मातेचं या ठिकाणी टीव्हीची मालिका चालू असते आणि पतिराज मोबाईल खेळत खेळत येत असतात. एक दिवस असंच एक गृहस्थ मोबाईल खेळत खेळत व्हॉट्सअप खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसला आणि ती पतिव्रता माऊली ती टीव्ही पाहत असताना ती टीव्ही पाहत जात असताना ग्लास भरून आणला, त्याला देऊन टाकला आणि तो त्या घराचा मालक होता, तो फेसबुक खेळत येत होता. त्याने घरात दारात आला आणि याला पाहिलं, त्याला लगेच माफी करा, सॉरी बरं का, तुमच्या घरात चुकून घुसलो. परत मागे फिरला आणि आपलं घर शोधण्यासाठी निघाला. महाराज, अशी पतिव्रता आणि असा पती काय कामाचा. पण भगवान दत्तात्रयांचं असणारं हे चरित्र आहे. महान पतिव्रता अनुसया मातेचं असणारं सामर्थ्य आहे. भगवान दत्तात्रयाने आयुष्यामध्ये आपल्या अवतारामध्ये अनेक प्रसंग आपल्याला शिकून गेलेले आहे. भगवान दत्तात्रयाने किती गुरु केले? 24 गुरु केले. भगवान दत्तात्रय सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुस याले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. या पृथ्वी तलावर जे जे गोष्टी स्वरूपात आहे, वस्तू स्वरूपात आहे दिसतात, ते मला सर्वत्र गुरुच आहे. भगवान दत्तात्रयाने धरणी मातेला गुरु मानलेला आहे. ही धरणी माता आपला पाय त्याच्यावर सहन करते, आपण त्याच्यावर वास्तव्य करतो आणि तीच धरणी माता आपल्यातून धान्य रूपाने आपल्याला तृप्ततेचं कारण ठरते, असं असणारं धान्य देते. अशा असणाऱ्या धरणी मातेचे उपकार असे 24 गुरु भगवान दत्तात्रयाने या ठिकाणी केलेले आहे. आणि ह्या देवतेचा आपण जन्म उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिमय अंतःकरणात या ठिकाणी संपन्न करत आहोत. एकदा भगवान दत्तात्रयांचं असणारं सुंदर असं भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. माणसाच्या असणाऱ्या 3 मूलभूत गरजा आपल्याला सर्वांना माहित आहे. पहिली म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.
आपल्याला तृप्ततेचं काम करते ते अन्न असतं, आपलं लज्जा रक्षण करण्याचं काम असतं ते वस्त्र करतं, आणि राहण्याचं ठिकाण म्हणून आपण निवारा हा शोधलेला आहे. पण या तिन्ही गरजाच्या नंतर एक महत्वाची गरज आहे, ज्याच्यासाठी माणूस रात्री झोपेतून उठतो, दिवसभर काबाड कष्ट करतो आणि संध्याकाळी परत झोपायला जातो. अशी असणारी सर्वात महत्वाची गरज म्हणजे कोणती आहे, तर सुख ही आहे. सुखासाठी माणूस धडपड करतो, सुखासाठीच माणूस हे जीवन जगतो, सुखासाठी विविध प्रकारचे साधना अवलंबतो. एका ठिकाणी सांगतात ना, नाना साधनांच्या करुणी खटपटा त्या त्या नपवती याच्या दारवंटा. अनेक प्रकारचे साधन आहे, सुखाचं माध्यम अनेक प्रकारचं आहे. कुणी वस्तूमध्ये सुख पाहतं, कुणी व्यक्तीमध्ये सुख पाहतं, कुणी पदार्थामध्ये सुख पाहतं. सुखाच्या ज्याच्या त्याच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहे. वस्तूचा विचार करायचा झालं तर कुणी मोबाईल मध्ये, एखाद्याने ऍपल मोबाईल घेतला, सुख होतं त्याला, की आनंद होतो, वा वा मी ऍपल मोबाईल घेतला, साऱ्या जगाला ते कापलेला ऍपल त्याचा फोटो असताना ते जगाला दाखवत हिंडत असतो. आणि हे असणारं सुख किती दिवस आहे, एक 4-5 दिवस, नंतर कोणी पाहत नाही. वस्तूमध्ये सुख बघायचं गेलं तर आमच्या माता भगिनींना असणारी सोन्याची आवड. जर एखाद्या माता माऊलीनी 1 तोळ्याची जर नथ गेली तर दुसरीला वाटतं की मला पण पाहिजे, मला पण 1.5 तोळ्याची काय पाहिजे, नथ पाहिजे. एक अशीच एका गावामध्ये दगडाबाई नावाची एक, दगडाबाई कोण नाही लिहित आहे का, नाही ना, मग काय, दगडाबाई नावाची एक आजी होत्या. त्यांना खूप सोनं मिळवायची हौस होती, सुखा दाखवायची हौस होती, की सुख कशात असतं हे सांगत आहे मी. तर तिने 1 तोळ्याची चांगली नथ कानातली केली. कुठे नथ कुठे राहती, नाकातली नथ केली. आणि अख्ख्या गावभर चहा प्यायला जायची, फुरक्या मारू मारू अर्धी ती चहा नथ बुडवायची, फुरक्या मारू मारू प्यायची, अख्ख्या गावात फिरली चहा पीत. पण एकाने सुद्धा विचारलं नाही की मावशी नथ कधी केली, काय केली, कोणीच विचार नाही. तिला इतकं वाईट वाटलं, एवढी मोठी नथ केली पण मला विचारायला साधा कोणी नाही. तुला इतका वैताग आला, वावरात एक गंजी होती चारायची, गेली आणि रागाच्या भरात ती गंजीच पेटून टाकली. सगळं गाव जमा झालं, कोणी बादली पाणी आणतंय, कोणी खांड्याने आणतंय, कोणी कळशी आणतंय, विझवत सगळे विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात एक मावशी त्यांच्यापाशी आली, धोंडाबाई, आणि तिला म्हणते, दगडाबाई तू ही नथ कधी गेली? ती म्हणली, बाई हे जर आधीच विचारलं असतं तर कशाला गंजी निवाय घातली असती. म्हणजे सुख कशात आहे, पण तिला वाटतंय कोणीतरी विचारावं, याच्यात ती सुख मानत आहे. कुणी व्यक्तीमध्ये एखाद्या राजाला वाटतं की आपल्याला हे राज्य मिळावं, त्याची असणारी सुखाची अपेक्षा वेगळी आहे. पण हे सुख आपण जे अंगीकारलेलं आहे ते शाश्वत सुख नाही, त्याची सत्यता नाही. संसार सुखाचा विचार नाही कोठे. महाराजांनी खूप गोड प्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे.
ये आपण अपेक्षा करतो या संसारात कोण या ठिकाणी सुखाची, पण हे सुख मिळत नाही. मग अनेक असणारे साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले की सुख आम्हाला नेमकं कुठं आहे, जे शाश्वत सुख आहे ते आम्हाला कुठं मिळेल. तर या ठिकाणी तुकोबारायांनी एकच उत्तर दिलं, तुम्हाला जर सुख पाहिजे आहे ना तर तुम्हाला पुढे जावं लागेल, पंढरपूरला जावं लागेल. या ठिकाणी सुखरूप हा कोणच आहे तर एकच पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. सुखरूप कोण आहे? पांडुरंग परमात्मा हा सुखरूप आहे. पण संसारामुळे आपण काय करतोय, चुकीचा रस्ता पकडलेला आहे. आपल्याला जायचं आहे संभाजीनगरला, पण एसटीत बसलो पुण्याच्या. किती वेळानंतर आपण या ठिकाणी पोहोचू, आपण वर पोहोचू, पण इच्छित स्थळी आपण पोहोचणार नाही. महाराज एक असाच 10वी पास झालेला विद्यार्थी होता. त्याला वाटलं चांगले मार्क आपल्याला पडलेले आहे आणि आपण आता पेढे वाटावे. तुम्ही पेढे वाटता ना, चांगले मार्क पडल्यानंतर पेढे वाटावे म्हणून तो शेंदुरवाद्याच्या एका दुकानामध्ये गेला. त्या दुकानावर लिहिलेलं होतं रोहिदास फुटवेअर, म्हणजे चपलाचं दुकान. आणि तिथं जाऊन म्हटला मला पेढे पाहिजे. तर तो दुकानदार आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघायला लागला. म्हणतोय अरे हे चपलीचं दुकान आहे, तुला पेढे पाहिजे, तुला इथं पेढे मिळणार नाही पण इथं जोडे नक्की मिळतील. तुला जर पेढे पाहिजे असेल तर पुढे यावं लागेल, नवसद काकांकडे यावं लागेल, किंवा आप्पाकडे यावं लागेल, भाऊसाहेब आप्पाकडे यावं लागेल, किंवा बबन नानाकडे यावं लागेल, किंवा जिजाकडे यावं लागेल, किंवा शेवजुड्याचे दुकान राहिली सगळ्याची राहिली त्यांच्या दुकानात यावं लागेल. तेव्हा तुम्हाला काय मिळेल, पेढे मिळतील. तो नक्कीच विद्यार्थी लॉकडाऊन मध्ये पास झालेला असावा, बरोबर आहे की परीक्षा न देता 90%. आणि असं जर चुकीचा मार्गक्रमण केला तर आपल्याला सुख मिळत. सुखाची व्याख्या, सुखाची तहान, सुखाचं या ठिकाणी ऊन पण आपल्या अंगाला शिवून जाणार नाही. आणि आपण तर सुखाची अपेक्षा करून बसलेलो आहे. तुकोबारायांनी तर सांगून ठेवलेलं आहे, सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. पण आपली प्रयत्न तर काय चालू आहे, चुकीच्या ठिकाणी चालू आहे. आपला तो एक देवा करून
महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नव्हे. देव आपलं करायला पाहिजे. मग सर्व साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले, महाराज संत महंतांकडे गेले, विचारलं तुम्ही म्हणताय देव आपला करायचा आहे, पण त्या देवापर्यंत पोहोचण्याचे आम्हाला मार्ग तर सांगा, साधनं तर सांगा. त्यावेळेस संतांनी खूप असे साधनं सांगितले. त्यामध्ये कुणी ज्ञान मार्ग सांगितला, कुणी भक्ती मार्ग सांगितला, कुणी यज्ञ मार्ग सांगितला, कुणी दान मार्ग सांगितला, कुणी योग मार्ग सांगितला. आपण एकेकाचा विचार करू. ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान मार्ग इतका सोपा आहे का? इतका सहज शक्य व्हायला? माणसाचं आयुष्य तरी किती आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतघडी ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहिगा. अल्प आयुष्य माणसाचं जे आहे 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यात 50 वर्ष तर झोपेच घेतले. राहिलेल्या 50 वर्षामध्ये लहानपण आहे, तरुणपण आहे, लग्न आहे, पोर आहे, नोकरी आहे, म्हातारपण आहे. आणि हे ज्ञान गुरुकडे जाऊन ग्रहण करावं लागत असतं. आणि हे ज्ञान आपण मिळू शकतो का इतक्या अल्प कालावधीमध्ये? तर नाही. ज्ञान मार्ग सुद्धा कसा आहे? अवघड आहे. दुसरा मार्ग सांगितला कर्म मार्ग. कर्म तर इतकं सूक्ष्म सांगितलेलं आहे महाराज. आपण जर सकाळी आंघोळ कशी करावी, देवाला पूजा कशी करावी, देवपूजा करत असताना वस्त्र कसे नेसावे, आचमन करायला सांगितलेलं आहे. आचमन करत असताना हातामध्ये एक बाजरीचा कण इतकंच पाणी घ्यायचं सांगितलेलं आहे. जर जास्त घेतलं किंवा कमी घेतलं तर मद्यप्राशन केल्याचं आपल्याला पातक लागत असतं, पाप लागत असतं. एवढा कर्म मार्ग कठीण आहे. आपला कर्म मार्ग तर फारच अवघड आहे महाराज. एखादा सकाळी सकाळी आपण देवपूजाला बसावं आणि एखाद्याच्या धर्मपत्नीला सांगावं तुम्ही देवपूजा हुस्तरी गॅसवर दूध ठेवलेला आहे तेवढं दुधाकडे लक्ष ठेवा, कोणी वाघाची मावशी येणार नाही याची काळजी घ्या. वाघाची मावशी कोणी मांजर येणार नाही याची काळजी घ्या. आपण जर देवपूजा करत असू आणि रंगात जर आपल्या हाती आला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मंत्र म्हणता म्हणता आपण मस्त पूजा करत असतो. मांजर दिसली तर श्रीकृष्ण गोविंद, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ. ती जर डोळे झाकून त्या दुधामध्ये जर तोंड घातलं, हातातला रंगणात घेतो मांजरीच्या पाठी धाम दिसेल. काही घेणं नाही देणं नाही. देवपूजा इतकं कर्म मार्ग आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेला आहे. आणि ते शक्य आहे का कर्म मार्ग? तर नाही महाराज. ज्ञान मार्ग झालं, कर्म मार्ग झालं, योग मार्ग सांगितलेला आहे. योग मार्गामध्ये असं म्हणतात कित्येक वर्ष अंगावर एक कपडा नाही टोपी धारण करून हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन जिथं 12 महिने थंडी असते तिथं साधना करण्यासाठी बसावं लागतं. फक्त 12 वर्षाला असणारा कुंभमेळ्याला स्नान करण्यासाठी यावं लागतं, किती थंडी असो. आहे का कोणाची तयारी? तिथंच थंडी वाजून राहिली, महाराजच वाजून राहिली. मीच म्हणत होतो काय एवढी थंडी महाराज. आणि हे योग मार्ग माऊली तर खूप सुंदर सांगतात. जे योगामध्ये अष्टांग योग धारक असणारी माऊली मुलोनी योगाची वाटा जे का निघाला सुभटा तया दुःखाचा चिभाटा भागा आला. जे योगाच्या मार्गाने निघाले त्यांच्या पाठीमागे काय आलेलं आहे? दुःखच आलेलं आहे. आणि योगयोग
माऊलींनी हरिपाठातच सांगून दिलंय, योग यागवित गेल्या सिद्धी वयाची उपाधी दम म्हणून. मनामध्ये दम हो उत्पन्न होईल याच्यापेक्षा दुसरं काय होणार आहे योगाच्या वाटेने गेलं तर. दुसरं सांगितलं, अजून एक साधन सांगितलं, यज्ञ मार्ग. आपण जर यज्ञाचा स्वीकार केला, यज्ञासाठी ब्राह्मण आणायचे, नंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी समिरा आणायच्या, त्याच्यानंतर शेण आणायचं, इतर जे साहित्य आहे यज्ञासाठी. यज्ञामध्ये भूदान सांगितलेलं आहे. भूदान म्हणजे जमिनीचं दान. ह्या रस्त्याला चालू आहे 1.5 कोटीचं रेट. जर गुंठा 2 गुंठे कोणाला दान करायची असली तर मी किशोर महाराजचा 7-12 कोर आहे, एखादा गुंठा त्याला द्यायची असेल ते देऊ शकतो. आम्ही अजून आधा वाटून घेऊ. आहे का तयारी? यज्ञ मार्ग पण एवढा सोपा नाही. गोदान सांगितलेलं आहे, भूदान सांगितलेलं आहे, सुवर्णदान सांगितलेलं आहे. एक सध्या काय चालू आहे 1,14,000 20,000 असं रेट चालू आहे. तर असं तयारी तर आपण करू काहीतरी त्याच्यावर विचार, देवाची प्राप्ती करण्यासाठी करू. आम्ही कोण घेत नाही, पण तुम्ही देत असते घ्यायला काय. असा असणारा विविध प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. यज्ञ मार्ग सुद्धा नाही, सर्वसामान्याला परवडणारा नाही. कर्म मार्ग सुद्धा नाही, ज्ञान मार्ग सुद्धा नाही. असे विविध माध्यम नाही. तर कोणतं माध्यम असणार सर्वसामान्यांना झेपेल असं आहे तर हे आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पहिल्या चरणात सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. एक जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, तर जन्मांतरीचे अनंत जन्मांचे पाप नष्ट होण्याचं सामर्थ्य फक्त एका साधनामध्ये सांगितलं. ते कोणतं आहे? नामसाधन. महाराज या नामसाधनामध्ये, नामसाधनामुळे कित्येक या ठिकाणी पापी दुराचारी माणसे या ठिकाणी तरुण गेलेले आहे. सगळ्यात प्रसिद्ध असणारं उदाहरण म्हणजे सांगायचं झालं तर वाल्या कोळी. त्याचा वाल्या कोळ्याचा इतिहास असा सांगतो की त्या रस्त्यामध्ये तो त्या जंगलामध्ये राहत होता. त्या जंगलामधून कोणी जरी व्यक्ती आला तर त्याला मारल्याशिवाय, ठार मारल्याशिवाय, त्याला लुटल्याशिवाय, त्याची सर्व साधन संपत्ती सर्व काढून घेतल्याशिवाय तो जाऊ देत नव्हता. आता असा असणारा वाल्या, त्याचं असं सांगितलं जातं, एक जर त्या वाल्याने एका माणसाला ठार केलं तर एक मोहरी इतका असणारा खडा एका रांजणात टाकायचा. असे 7 रांजण काठोकाठ भरलेले होते. ते रांजण म्हणजे काय बारीक नव्हते, आजच्या रांजणापेक्षा दुप्पट रांजण होते, बरोबर आहे. अशी असणारे रांजण इतके लोक, इतके निरपराध लोक त्या वाल्याने मारलेले होते. आणि एक दिवस कर्मधर्म संयोगाने असणारं नारद मुनींचं त्या जंगलामध्ये आगमन झालं. आणि नारद मुनी आपल्या आपल्या नादामध्ये, आपल्या आपल्या वस्तीमध्ये भजन करत चाललेले आहे. आणि नारद मुनी ज्यावेळेस वाल्याची आणि नारद मुनींची भेट झाली, वाल्या म्हणतोय, साधू बाबा इकडे कुठं वाट चुकला, तुम्हाला माहित नाही का या जंगलामध्ये वाल्या नावाचा जो दरोडेखोर आहे
कोणाला येऊ देत नाही, आला तर ठार मारतो. तुमच्याकडे जे आहे ते या ठिकाणी मला द्या. नारद मुनींनी एकच गोष्ट सांगितली, वाल्या अरे माझ्याकडे फक्त टाळ, हा गळ्यातला विणा आणि मुखामध्ये नामे, ह्या 3 गोष्टी सोडून माझ्याकडे तुला लुटण्यासाठी काहीच नाही. तू जे हे पाप करत आहे, जे पाप कृत्य करत आहे, असंख्य निरपराध लोकांना तू मारलेला आहे, कुठं फेडशील हे पाप? कोण होईल तुझ्या पापाचा भागीदारी? जा घरी जाऊन विचारून ये. त्यावेळेस वाल्या कोणी म्हणतो, आहे नारदा साधू बाबा, तुम्ही मला काय येडे समजला का? माझ्या कानात काही हेडफोन आहे? हेडफोनच म्हणावं लागेल आता. माझ्या कानात तर बाळी नाही, महाराजच्या कानात आहे. तुम्हाला जर वाटलं महाराजच्या कानात 2 बाळ्या काढाय तरी काय हरकत, तर तुम्ही देता एखादी. वाले म्हणतो, माझ्या कानात काही बाळी समजली का? तुम्हाला इथून पळून जायचंय. त्यावेळेस म्हणले, नाही नाही, मला या इथं थांबव. वाल्या म्हणतो, तुम्हाला या झाडाला बांधतो. घरी गेला, आपल्या पत्नीला विचारलं की मी जे हे पापकृत्य करत आहे, असंख्य लोकांना मारलं आहे, त्यांची संपत्ती आणलेली आहे, ते संपत्ती आपण सर्वजण उपभोग घेत आहोत. मी जे पापकृत्य करत आहे, लोकांना लुबाडलेलं आहे, ज्या पापामध्ये तू भागीदारी होशील का? तर धर्मपत्नीने सांगितलं, नाही. कर्त्या माणसाचं, नवऱ्याचं कामच आहे संसारामध्ये सगळ्या नसलेल्या गोष्टी आणायच्या आणि संसार चालवायचा. उलट मी अर्धांगिरी तुमची आहे, मी जे पाप केलं ते अर्ध पाप तुम्हाला. वाल्या तर घाबरलाच, बाबा माझंच मरणाचं झालं, त्यांचं कुठे अर्ध घेता. ते बघितल्यानंतर आपल्या मुलाकडे गेला. हो तुम्हाला आयुष्यभर मी कामाला कष्ट करतो, इतक्या लोकांना मारलं, तुम्ही माझ्या पापामध्ये भागीदारी होतात का? मुलं पण नाही म्हणली. वडिलांचं कर्तव्यच आहे पोरांना सांभाळायचं, तुमचं पाप पुढे घ्यावा आम्ही, आम्हाला अजून आमचं जीवन पडलेलं. असं असल्यानंतर वाल्याला पश्चाताप झाला, डोळ्यामध्ये अश्रू. संत महंतांचा सहवास वाल्याला फक्त क्षणार्धात झाला. पश्चाताप उत्पन्न झाला. पळतच नारदांपाशी आले, साष्टांग नमस्कार घातला. माझ्याकडून खूप असा अपराध झाला, आता तुम्हीच या असणाऱ्या या मला पहिले तीराला घेऊन जा, मला तुम्ही तारून घ्या. हे वाल्या कोळ्याचे असणारे उद्गार. नारदांनी एकच सांगितलं, म्हणे नाम घे, राम राम म्हण, तर तुझा उद्धार नक्की होईल. वाल्या म्हणे हे पण मला म्हणता येत नाही. मग काय म्हणता येतं? मारा झोडा, एवढंच म्हणता येतं. मारा मारा म्हणा, म्हणजे काही हरकत नाही. मारा 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 करत 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 कधी राम 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 यायला लागलं, वाल्या कोळ्याला सुद्धा कळलं नाही. हजारो वर्ष निघून गेले. आणि ज्यावेळेस नारद मुनी त्याच रस्त्याने परत येत असताना त्यांना लक्षात आलं की वाल्या कोळ्याला आपण इथंच उपदेश केला होता, इथंच कुठेतरी या त्या जंगलामध्ये तो असेल. वारुळ तयार झालेलं होतं शरीरावर पूर्ण, आणि त्या वारुळातून आवाज येत होता, राम 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 राम. आणि त्यावेळेस त्यांची समाधी उत्थापन केली आणि नारद मुनींनी आशीर्वाद दिला की तू असणारा प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहिशील, आणि तू ज्या पद्धतीने चरित्र लिहिशील त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र या ठिकाणी वर्तुळ
नामा म्हणे. ज्या पद्धतीने वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. केलं रामायण रामायणी, केलं रामायण ओळीयाची कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामाधी. प्रभू रामचंद्रांच्या आधी वाल्मिक रामायण म्हणून ग्रंथ प्रसिद्ध आहे. इतका असणारा रामाचा महिमा आहे. रामायणामध्ये तर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लंकेमध्ये जाण्याचा प्रसंग आला, ज्यावेळेस सेतू बांधण्याचा प्रश्न उत्पन्न झाला, त्यावेळेस आसपास असणारे दगडधोंडे टाकण्यात आले, तर ते तरले नाही. ज्यावेळेस इतर सैन्याने असणारा राम त्याच्यावर कोरलं, त्यावेळेस अल्लाह जसे लहाया पाण्यावर तराव्या त्या पद्धतीने असणारे ते दगड तरले. सज्जन हो, माय बापा हो, या नामाचं महात्म्य असं आहे. तुम्ही सर्वजण तरुण जाताल यात काही नवल नाही, पण माझ्यासारखा दगड धोंडा सुद्धा काय होईल, सहज करून जाईल. इतकं असणारं नामाचं महात्म्य या ठिकाणी आहे. ठाला ठाला साधक मंडळींनी विचारलं, तुम्ही तर नामाचं महात्म्य सांगितलं, अनंत जन्मीचं पाप नाहीच होईल, पण हे नाम उच्चारायचं कधी, उच्चारायचं केव्हा, कसं उच्चारायचं, हे अभंगाच्या द्वितीय तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगताय,
नलगती सायास जावे गणांतरा सुखी तो घरा नारायण. कुठे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी बसून आपण काय करू शकतो, भगवंताचं नाम चरणात तुकोबाई सांगतात, नलगती साया सजावे अंतरा सुखे ठाईचं बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसून भगवंताला आळवणी करा. तो आळवणी केल्यानंतर काय करतो तर आपल्या घरी स्वतः येतो, राबतो, नांदतो. भगवंताने अनेक कामं केली, अनेक संतांची अनेक कामं केली. उच्च नीच काही लेणे भगवंत जर हा भंग बघितला तर 13 संतांचे काय काय कामं केले. कबीरांची शेडे विणले, नंतर रोहिदास महाराजांची चर्मरंग म्हणजे चपलांना रंग देण्याचं काम केलं. अशी अनेक काम केले. विश्वास बसणार नाही, चोखोबारायांच्या पत्नीचं सोयराबाईंचं असणारं बाळंतपण देखील भगवान परमात्म्याने या ठिकाणी केलेला आहे. प्रसंग आहे, आषाढी एकादशी जवळ आलेली होती. मंगळवेळेची असणारे चोखोबाराय, आषाढीचं वेध लागलेला आहे आणि पत्नी ही गर्भवती असल्या कारणानं तिची चिंता चोखोबारायांना सतावत आहे. पण वारी चुकायला नको म्हणून असणारा चोखोबारायांनी आपल्या धर्मपत्नीला विचारलं की मी वारीला जाऊ का. धर्मपत्नी संतांची एक पत्नी होती, तिने अडवलं नाही, सांगितलं खुशाल वारीला जा. पण जाता जाता एक काम करा, रस्त्यामध्ये असणाऱ्या तुमच्या बहिणीला निरोप द्या, माझ्या पशी यावं, माझं असणारं बाळंतपण व्यवस्थित करावं. हरकत नाही म्हणे. चोखोबाराय आनंदात भजनामध्ये तल्लीन होऊन पंढरपूरकडे वाटचाल चालू केली. मार्गक्रमण करत असताना भजनामध्ये इतके तल्लीन झाले चोखोबारायांना भानच राहिलं नाही की आपल्या जे बहिणीला निरोप सांगायचं लक्षातच राहिलं नाही. आणि पंढरपुरामध्ये चोखोबाराय आणि इकडे धर्मपत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्या. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, अरे माझा एक भक्त माझ्या नामामध्ये पंढरपूरला आलेला आहे आणि माझी त्याची असणारी पत्नी घरी एकटी आहे. प्रसूती वेदना तिला चालू झालेला आहे. भगवंत स्वतः विटेवरून खाली आले, स्वतः चोखोबारायांच्या बहिणीचा अवतार घेतला. चोखोबाची बहीण झाला शारण. भगवंताने स्वतः अवतार घेतला, बहिणीचं रूप घेतलं, दार उघडावयाने असा आवाज दिला आणि सुखरूप असं आनंदपण चोखोबारायांच्या असणाऱ्या धर्मपत्नीचं सोयराबाईचं पांडुरंग परमात्म्याने केलं. आणि ज्यावेळेस वारी संपन्न झाली, एकादशीचा
एकादशीनंतर असणारा पौर्णिमेचा काला झाला आणि चोखोबराय वापस आले. वापस येताना त्यांच्या लक्षात आलं आपला निरोप सांगायचाच राहिला आपल्या बहिणीला. धावत पळत आपल्या पत्नीच्या काळजीपोटी या ठिकाणी आले. बघितलं आणि आश्चर्य वाटलं, भगवंताने माझ्यासाठी काय काम केलं. एक माझं पत्नीच असणारं बाळंत पण करावं. अहो एवढंच नाही, सावता महाराजांना असणारं खुरपू लागावं. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. शेतामध्येच सावता महाराजांनी असणारं भगवंताला या ठिकाणी प्राप्त करून घेतलं. जनाबाईचं दळण दळू लागला. तुमचं दळायचं का? दळायचं असलं सांगू आपण देवाला. तुम्ही तर अख्ख्या गावात दळून घेता ना देवा, पण इकडे पैसे घुसून करा. भगवंताने एवढंच नाही, आपल्या जवळ असणाऱ्या एकनाथ महाराजांची इथं 36 वर्ष श्रीखंड या रूपाने भगवान प्रमाणे या ठिकाणी महाराजांनी दिलं. आपल्या भक्ताचं वाटेल ते काम भगवान परमात्मा करतो. शांती ब्रह्मनाथ महाराज भक्ताची श्रीखंड्या रूपाने भगवान परमात्म्याने नाथ महाराजांची सेवा केली. चंदन उगाळून द्यावं आणि नाथ महाराजांच्या पूजेसाठी ते चंदन उपयोगी यावं. गंगा तीराला जावं, कपडे धुण्याचं काम, देवाचे वस्त्र धुण्याचं काम केलं. नाथ महाराजांचे वस्त्र धुण्याचं काम केलं. माफ करा, नाथ महाराजांचे वस्त्र धुण्याचं काम केलं. भगवान परमात्मा स्वतः कावडीनं पाणी घेऊन, आज पण वैशिष्ट्य आहे, नाथषष्ठीला ज्यावेळेस भगवंताची कावड येते त्यावेळेस तोच रांजण भरला जातो, एरवी भरत नाही. असा असणारा भगवंताने 36 वर्ष काम केलं. एवढं जाऊ द्या, आपल्या जवळ असणाऱ्या मनमनात मुनी महाराजांना प्रत्यक्ष भगवान भेटण्यासाठी सिंधुराध्यामध्ये आले. किती आपलं महत् भाग्य आहे की भगवान स्वतः आपल्या परिसरामध्ये नांदतो आहे. असा असणारा भगवान परमात्मा अनेक काम भक्तांचे करतो. आणि साधकांनी विचारलं की कोणतं काम आम्ही त्या भगवंताला कोणत्या नावाने आळवावं, कोणत्या नावाने त्याला हाक मारावी. रामकृष्ण हरे विठ्ठल
Thank you.